मी कधी विचार केला नव्हता की माझं जीवन असं बदलून जाईल। सगळं काही चांगलं चाललं होतं, एक चांगला पती, 2 गोंडस मुलं, पण तंबाखूनं सगळंच बदलून टाकलं। आता या पसरणाऱ्या कॅन्सरला माझ्या चेहऱ्यावरनं कापावं लागेल। आता पूर्वीसारखं काहीच नसेल। तंबाखूनं माझं जीवनच नष्ट केलं। खैनी, गुटखा, तंबाखू, जर्दा, पान मसाला तुमचं जीवन उद्ध्वस्त करतात। मी कधी कधी विचार करतो की ही सिगरेट किंवा विडी काय नुकसान करेल। हिच्यामुळे स्ट्रोक येऊन मी माझ्या कुटुंबावर ओझं बनेन का? की ही फुफ्फुसांचा कर्करोग वाढीस लावेल? हिच्यामुळे तोंडाचा कर्करोग होईल की हृदयरोग की एम्फसिमाचा धोका बळावेल? पुढल्या वेळी जेव्हा तुम्ही सिगरेट किंवा विडी प्यायला जाल तेव्हा स्वतःलाच विचारा, ही सिगरेट किंवा विडी काय नुकसान करेल? तंबाखू आजच सोडा। मदतीसाठी 1800-112356 वर कॉल करा किंवा 01122901 वर मिस्ड कॉल द्या। भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। अहो अहो ऐकताय ना? अहो त्या 2-2 सुदामांचं काय करायचं? कालच 7व्या वर्षाचा वाढदिवस झालाय त्यांचा। एक तर जुळी मुलं कोणी नेत नाहीत, त्यात भर म्हणून परवाच एक केशवची जोडी आलीये। अहो चोच दिली दाणा पण देईल। हे घ्या बोला, काय सेवा करू शकतो मी आपली? पातेसाहेब, या व्यवसायात येण्याचं कारण? 1 मिनिट, शब्द जरा जपून वापरा। व्यवसाय नाही, म्हणजे हे माझं कर्तव्य आहे। आणि इथे सापडलेली, सोडून दिलेली अशी सगळी मुलं मी इथे आणतो। आणि ते पळून नेलेली काय? अहो खरं तर तुमच्यावर पोलीस केस व्हायला पाहिजे। अहो आरोप आहे तुमच्यावर मुलं पळवण्याचे। दादांत खोटे आरोप करतात लोक माझ्यावर। एक तर हे सगळं मी समाजसेवा म्हणून करतो। काय आहे, कोणाला नकोशी झालेली मुलं मी इथे आणतो आणि ज्यांना मुलं नाहीत त्यांना मी ती देतो। मी फक्त गाळलेल्या जागा भरतो। अहो पण म्हणून काय मुलं कोणालाही द्यायची? कोणाला कशी देणार? असं नाहीये, मी इथं आयऱ्या करायला मुलं देत नाहीये। सगळी चौकशी करतो इत्तमभूत, आणि योग्य असेल तरच त्याच्या हाती मूल देतो। पण त्याचे पैसेही घेता तुम्ही? तुम्ही शब्द जपून वापरा। म्हणजे? पैसे घेतो काय पैसे घेतो? अहो ती स्वेच्छा देणगी आहे। काय बोलूच नका। नाही मला बोलायचंच नाही तुमच्याशी। मला समाजसेवेची जाणच नाही हो। काय भावे सर आले। बसा बसा बसा। नमस्कार। नमस्कार। आपण? मी धनंजय भावे आणि माझी पत्नी मंजिरी भावे। आम्ही म्हणजे गेली अनेक वर्ष आम्ही नाही,
अवघडून जाऊ नका. काय आहे की इथे येणारा प्रत्येक जण तुमच्यासारखाच प्रयत्न करून इथे आलेला असतो. नाही म्हणजे मला नाही कळलंय मला. तुम्हाला जे बोलायचं आहे ना ते वैदींच्या डोळ्यात स्पष्ट दिसतंय मला. नाही हो, म्हणजे आम्ही बाळासाठी खूप प्रयत्न केलेत आजवर. म्हणजे अहो खूप डॉक्टर्स झाले, औषधं झाली, अगदी तळ्यातल्या गणपतीला नवस सुद्धा बोलून झालाय. तुमची कूस भरायला मी समर्थ आहे. काय? नाही म्हणजे माझ्याकडे भरपूर मुलं आहेत, ऑप्शन्स आहेत. म्हणजे तुम्हाला कसं मुलं पाहिजे, किती मुलं पाहिजेत. एक मिनिट रमाकांत, जरा सुदामाला पाठव, 1 नंबर बाळ घेऊन आलोच. आली सॉरी आली. बघा अगदी वहिनींवर गेल्यासारखा वाटतोय. अय्या काय गोड बाळे हे. केशव नाव आहे त्याचं. वहिनी तशी तुम्हाला मुलं सांभाळायची सवय नसेलच. म्हणजे नाहीच आहे तर याला पण घेऊन जा. बाळा याला घेऊन जा. नाही म्हणजे सांभाळेल त्याला लहान भावासारखा. फार लढा आहे दोघांना एकमेकांचा. आणि मुख्य म्हणजे तुमची परत खेप नको. खेप नाही म्हणजे आता 3-4 वर्षांतर येणारच ना याच्या भावासाठी, तर आताच घेऊन जा. म्हणजे दोघांना मी घेऊन जाऊ. मग काय रमाकांत पॅक कर. म्हणजे यांचे कपडे म्हणजे तसे तुम्ही नवीन घेणारच आहात. थँक्यू. खरंच थँक्यू. नाही म्हणजे नुसतं थँक्यू म्हणून नाही चालणार. 70,000 रुपये होतात दोघांच्या कपड्यांचे. हो पूर्ण कॅश. बिल्डर म्हटल्यावर काय. वा या फोटो काढायचा आपल्याला. या अहो तळ्यातल्या गणपतीची कृपाच म्हणायची. आपण मागितला एक आणि गणपती म्हणाला घे डबल. काय झालं बाळा. आवरी पोरं कुणी कारली. माझीच आहेत. याचा आत्मजा. आवरी म्हणजे मी इथे अनाथ आश्रम चालवतो ना, तर मी मुलं दत्तक देतो. मला एक बारका पोरगा देतेस. अच्छा म्हणजे तुमची फक्त बंदूकच फायर होते का. नाही म्हणजे हा एक सुवर्ण योग आहे. तुम्हाला मूल पाहिजे. माझं भाग्य. या ना बसा आपण बसून बोलू. नाही ते माझी नाही तुमचीच आहे. बसा. भावजा मना पहिल्यांदा बोलायला कसाच वाटता. नाही तुम्ही अजिबात अवघडून जाऊ नका. काय इथं येणारा प्रत्येक जणच तुमच्यासारखा खूप प्रयत्न करून इथे आलेला असतो. पोरगाव हवाला कसली लफरी केली बोल. दवा म्हणू नको, दारू म्हणू नको, डॉक्टर म्हणू नको. आई एकविरा देवीला नवस पण बोललो बोल. तुमच्यासारख्यांची कूस भरायला मी समर्थ आहे. काय बोलता. नाही म्हणजे माझं म्हणणं आहे की माझ्याकडे खूप मुलं आहेत. ऑप्शन्स आहेत. तुम्हाला काय पाहिजे, कसं पाहिजे ते. आपली म्हणजे माझी ते काय माझ्या बायकोचं नाव सुमन. सुद्धा मला घेऊन ये आपल्या 1 नंबर बाळाबरोबर. 1 नंबर.
असला कोरा चिकना पोरगा पण मांजा पोरगा नाही वाटत. पण तुम्हाला विचारणार कोण आहे? हे बघा ना, काय विषाद आहे कोणाची. तसंच तुम्हाला मुलं सांभाळायची सवय नसेलच ना. आता कारलीच नाही तर सांभाळणार कशी क वहिनी. म्हणून म्हणतो हा आमचा सुदामा आहे, याला पण सोबत घेऊन जा. लहान भावासारखा सांभाळ करेल. म्हणजे दोघांना खूप लळा आहे एकमेकांचा. म्हणजे 2-2 झेन जाव. हा, म्हणजे परत एक 3-4 वर्षांनी दुसऱ्या मुलासाठी परत खेप नको ना तुम्हाला. पण आमची एक अट आहे. अट? तुम्हाला गुन्हेगारी सोडावी लागेल, कारण आम्हाला वाटतं की आमची मुलं चांगल्या घरात जावीत. आई एकविरा शपथ, आजपासून सुपाऱ्या बंद. पॉलिटिक्स चालू. वा, मिनी ना नगरसेवक होणार. हो. सेमच आहे ते. नाही म्हणजे चांगला निर्णय, फार फार चांगला निर्णय. रमाकांत पॅक कर. पॅक नाही म्हणजे त्याचे कपडे पॅक कर असं सांगितलं. कपड्यांचे 70,000 झाले. वेडीस का मी पाय पडतो. तुम्ही ना हे असं फ्री मध्ये घेऊन फ्री मध्ये देता. जास्तीचे 1 लाख घेऊन जा. थँक्यू. तुम्हाला एक फोटो काढावा लागेल. मिनी सिंगल पोरगा मागितला. आई एकविरा बोलली 6 डबल. मंग्या एवढाच बरं बांधलास? हो काय? अरे माप लागणार. मग आज मला जास्तीचा बरं पाहिजे ना. मात्रेशेठच्या घरी सुदामा दादूची हालत आहे. अरे झिंगूस, तुला कोणी सांगले नाही काय मात्रेच्या मालाला इथं बर्फ मिलाचा नाही? या बा चतुर, डोक्यान जाऊ नको. आज मला हल्दीला जायचा. बर टकरा. ए झिंगूस, नाजून बर्फ घेतला ना तर मारून मारून औरा काला निला करेल ना. मग थोडासा बर्फ घेऊन जा लावाला. हे बघे, हे बर्फ थंड है पण चतुरचा डोका गरम है. तेच गरम डोक्यान बर्फ ठेवून ऐक. म्हात्रे शेठच्या घरी हलद अरवू नको मला. हलत सुदामा म्हात्रेची है. तू इकडे मचमच केली ना तर तुलाच पिवला करेल. चल. घेऊन काय चालणार? मावशे, मावऱ्याचे तुकर कसं करतात तर बघ आता. ए काही पण टक मांजाच डाव. काय बघ तू खेळ रे. कोण पण येत इकडे. हे बघ मांजा एक मांजा डाव. करे खेळना कर मांदेली. चतुर. चतुर नाव आहे मांजा. तो बोलता बघ, ही मांदेली चुत्तूर. आवरा खेळून झाला ना का सामान उचलाचा न तुरु तुरु पलत सुटाचा. क नाहीतर कोयत्याने असा कापन ना कोयबा खेळायला लावून बोल. मात्र शेठची धुतलेली बापा पोराच्या पदराला आली बोल. पापा असू दे नाही तर पापलेट. त्याच्या असला धुतल्या बगर मजा नाही बोल. बर्फाचा धंदा ज्याचा ह तर ताच करल. नाही करून देत जा. मग ऐक, बर्फाची लादी तुझ्यावर असेल नाही तर तू बर्फाच्या लादीवर असशील. पत्ते खेळ, मांजा संघ खेळू नको. अरे भाई झालं का तू? भाई झालं का? टरकलं बघ.
भर वाचायचा तर मीटर भर लांब राहायचा. नेम लागला असताना तर झेली असतो तुझी. दादूस हलद. आज भावाची हलद म्हणून सोरला तुला, नाही तर एकरच उपटी घातली असती. भावरा गाडीत टाक झिंग्या. हा दादूस. भाऊजा किती वर्षां घरात चांगलं कार्य होतं ना. मात्रेच्या घरातली पहिली हालत मटणाच्या बादल्या आणि दारूच्या बाटल्या कमी पराला द्यायच्या नाही. टेन्शन घेऊ नको. हे नाखवा हो नाखवा, मला बायकोचा मुखरा तरी दाखवा. अरे माझा बाला सुदामा कसा दिसतोय. पुलवाचा चांदाच जसा अख्खा कोलीवर झक मारला असं दिसतोय. आवरा ब्रँडेड पोरगा अख्खा मात्र खानदानात गावाचा नाही. आणि हा कसला मान्यावर असतं ते. बघ तुला सांगतो, आपल्या मात्रे खानदानात मांजा टॅलेंटला कदरच नाही. मी काय तर सुपाऱ्या झेणारा आणि हल्दीने गाणारा सुदामान असा गुलाचा माझा ब्रँडेडचा. बघ तुला सांगतो मी, एक दिवस पप्पा आणि अख्खा कोलीवार मी ब्रँडेड आणि हायफाय करून चोरणार. बोल. बरं ते नंतर का आधी हलद लावायचं. चल बयो, माझ्या अंगान जो हलद लावल त्याला आधी सांगायचा शायनी टायगर लाव हाताव, मगच हळदीन हात घाल. माझी स्किन जाम सेन्सिटिव्ह हो ना. आता चल बाहेर माणसं तुंबली. अरे पण कॉस्ट्युम कुठं आला हल्दीचा. आता हल्दीला कसला आला कॉस्ट्युम. चड्डीवर या. अरे हलद लावायची होली नाही केलाची. माझं ब्रँडेड. शिवाय नमः, श्री नारायणाय नमः, श्री माधवाय नमः. पत्नीने पतीच्या हाताला हात लावावा, मम म्हणावे. नमस्कारोमी श्री माधवाय नमः, श्री गोविंदाय नमः. पूजा सुरू आहे, समोर लक्ष द्यावे. इति श्री सत्यनारायण पूजा संपन्नम. नमस्कारोमी. पूजा संपलेली आहे, नमस्कार करावा. कसा लक्ष्मीनारायणाचा जोरा वाटत ना. माझ्या गोल्डी दादूस ना मात्रे शेटला रेतीच्या धंद्या बांधला म्हणून तो पोरगी करून घ्यावाचं वचन दिला. पोरगी खपली मनाची. का बोलली. अगं म्हणजे पोरगी आता आपली मनाची. लक्षा दोस्त मानलं आपण तुला. तुम्ही मना दिलेलं वचन तोरला नाही. गोल्ड्या, या मात्रानं मारलेली गोली आणि दिलेला वचन रिटर्न फेरत नाही. बॉल बोलला एक नंबर. हा पण तुझ्या पोरांमुळे सुधारला तू. तुझ्या बनीची कूस मला रिकामी ठेवायची नव्हती. पोरांना खरं कह ते माहितीये का. त्यांना एवढाच माहित का मी त्यांचा बाप हा, ती त्यांची आई हा. तिच्या असल्या अरे सुपाऱ्या घेऊन लोकांच्या चड्ड्या ओल्या करणारा तू सौताचे डोले कणाला ओले करतो. हा सोर चहा घे चहा घे. सोडतो सोडतो चहा घे. मात्रे शेट डिफेक्टेड पीस. झाले का गोल्डी मामा, तुझी पोरगी गाणं कसं बोलते. मला तिचं गाणं जाम आवडत. मात्र शेट तुमच्या सुनेला गाणं बोलायला सांगा. बोल म्हणजे बाय गाणं बोल. ससा 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 कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली. वेगे वेगे धाव नि डोंगरावर जाऊ. ही
सरियत रे आपुली ससा झालं मस्त मस्त. नाही आहे. हरण्याचा खरा दुःख आज झाला असेल सस्याला. हिचा सहसा लफरा. शी इज डिफेक्टेड. नो, आपल्या भाषेचा गोरवा ह तो. आपल्या भाषण कसं घेला मी क बोलतो. जे मनान ऐकू काय येता घे. आता झेन तर झेन पण झेन झेन. काय बोलला मी? घेईन तर घेईन पण झेनच घेईन. दादूस, भाषेचा मनाचा गोरवा ओलो, तोंडाचा नाय. भाषेतून कामेरी करायची, भाषेची नाय. पण असा कामेरी सासा मी आज पाहिला. मला या गाण्याला नेहमी वन्स मोर मिळता. परत गाणं बोलू? नको नको. क्या बात आहे. वा, माझी वहिनी कवरी गोर असते. गाणं काय आपण शिकू तिला नंतर. तू शिकवशील. आपण आता आधी एक काम करू, आपण गाव जेवण घालू. मग तुम्ही गोंधळ घाला. आणि लवकरात लवकर मला आजा करून टाका. नाही, मी मॅरेज कंज्यूम नाही करणार. म्हणजे मी पालना नाही हलवणार. त्यान काय मी हलवतो पालना. तुला नातू पाहिजे असेल ना तर केशव करून छे. केशव? ओ पप्पा, माझ्या गल्यान कुठची बी पोरगी टाकायची नाही. आता सांगून ठेवतोय मी. तो नाही म्हणतो. मी पण नाही. आपण आलेलो आहोत या फिश स्टॉकवर, जिथून रोज हजारो टन मासे आणि वेगवेगळ्या प्रकारचे मासे शहरात पोहोचवले जातात. पण गेली कित्येक वर्ष बेकायदेशीर रेतीचं स्मगलिंग चालू असल्यामुळे इथल्या सगळ्या एन्व्हायरमेंटवर स्मगलिंग मागे जी माणसं आहेत कडक कारवाई करणार अशी आपण आशा करूया. मी मिताली, कॅमेरामॅन समीर सोबत. तुम्ही पाहता एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट सतत 24 तास. हे ज्या असला आपण इकडं आणि लफरा तिकडं. खरंच सोंडऱ्या, कसलं शूटिंग करता आमच्या बंदरा तीर फात्रीचे. ओ हॅलो, काय चाललंय? काय करताय तुम्ही? मीडियातली माणसं तर मी बंदरावर रिपोर्ट करतोय. मला का माहित आहे का आमच्या धंद्याची सगळी पोल खोलतो तू इकडं. 1 मिनिट, आमच्याकडे व्यवस्थित परमिशन आहे, कळलं ना? पण आपली परमिशन नाही. कॅमेरा द्या. आमचा कॅमेरा परत करा. इकडे द्या. समीर चल. अरे नाही देत जा. तुम्ही पकड माहूर.
समीर. येस मॅम. थँक्यू मित्रा. थँक्यू कनाला. कामच आहे आपलं. खरं खुरं मारलं होतं की इम्प्रेस करायला? त्याच्या असलं खोटा मारला असता तर रक्त निघाला असता का त्याचा. थँक्यू. चला दादा. काय एखाद्या मुलीशी ओळख झाली की तू असं मागे लागतोस का? नाही नाही, सिक्युरिटी सर्व्हिस आहे आपली. तेजा असला तेजा त्या डोनाल्ड ट्रम्पच्या मांग पुरे कवरे बॉडीगार्ड असतात. बोल, तुझ्या सिक्युरिटीसाठी एक तरी पाहिजे का नाही? You know what? Our company's current market value is 1,500 crores. Within 5 years, I'll take it to 5,000 crores plus. Yes, sir. Sir, business goals सारखे तुमचे पर्सनल गोल्स ही ठरले असतील ना? Well, now I'm 27. And I'm 24, sir. म्हणजे कसं एक्झॅक्टली 3 वर्षांचं अंतर. Business मध्ये सेट व्हायला 3 वर्ष जाणार. So no girlfriend for 3 years. Marriage at the age of 30. Oh no. पण थांबेन मी सर. First child at the age of 33 and second. इश, तसं प्लॅनिंग करू आपण. What? नाही म्हणजे लाईफ कसं असं वेल प्लॅन्ड हवं ना सर. आता 3 वर्षांनी तुम्ही गर्लफ्रेंड बघायला घेणार आहात, मग कशी मुलगी हवी हो तुम्हाला? Who will be my best friend first? Then my wife. आवडेल मला. Huh? आवडेल मला तुमच्या आयुष्यात अशी एखादी मुलगी आली तर मी प्रयत्नच करेन. You know, I can handle any complex situation in business. But somehow when it comes to Sir, I'll handle all your personal matters. I don't know. When it comes to approaching a girl. Sir, घरी चोरी झाली आहे. What? मी पैसे चोरले असा संशय आला तुला? तुझा बाप चोर आहे असा संशय आला तुला? तुमच्या बॅगेत मी पैसे बघितलेत. म्हणजे मी चोरी केली असं म्हणायचं तुला? अगं मूर्ख मुली, तू. माझी शपथ आहे तुम्हाला, काही बोलायचं नाही. ऐकताय ना माझं? शांत राहायचं, रागवायचं नाही. मी बोलायचं नाही? पृथ्वीवर गाफीलपणे हिंडणाऱ्या परमेश्वराच्या पाठीत चुरा खुपसून खून करू पाहणारी माणसं समोर वावरत असताना मी बोलायचं नाही, रागवायचंही नाही? हिला माहितीये माझ्या क्रोधाला हात नाही, पाय नाही, लोळा पांगळा येतो. वड्याऱ्यानं अर्धवट चिरून टाकलेलं गटारातलं तडपडणारं डुकराचं धड दुसतं. मी पैसे चोरले? मला माहितीये तुम्ही काहीही केलेलं नाही, तरीही रागवायचं नाही. नाही सरकार, मी रागवणार नाही. रागवून काय फायदा आहे? आणि रडणार देखील नाही. डोळ्यात आसवं जमावायला लागली ना तर खिळे मारून डोळ्याचे खाचा करीन, पण रडणार नाही. हिच्यासारख्या आळही समोर तर नाहीच नाही. मी पैसे चोरले? हो बाबा, तुम्हीच पैसे चोरलेत. अहो, तुम्ही ठीक आहात ना? पोलिसांना बोलाव. चांगले पांग फेडलेत. पोलिसांना बोलाव, आम्हाला हातकड्या घाल. चला हो. लाखांची मालमत्ता ज्याने गुलाल बुक्क्याप्रमाणे उधळली तो नटसम्राट आज त्याच्याच मुलीच्या घरी चोर ठरला. वा वा वा, मस्त परफॉर्मन्स सुदामा.
तुझ्यातल्या या टॅलेंटला ना नक्की वाव मिळणार आहे. आई किती संकट आली तरी जो बेरिंग सोडत नाही तो खरा नट. करेक्ट. आणि आयुष्यात जर मोठा नट व्हायचा असेल तर फोकस महत्वाचा. आणि आजच्या नटसम्राटच्या प्रयोगामुळे मी एवढा प्रभावित झालोय की मी आज दिवसभर याच कपड्यात राहणार आहे. दिवसभर? हो. हे एवढे सगळे उद्योग करण्यापेक्षा आपण डॅडला सांगूया ना तुझ्यासाठी एक मस्त फिल्म प्रोड्यूस कर म्हणून. नाही आई, हुशार नट स्वतःच्या पैशाने कधीच सिनेमा करत नसतो. आणि करीना तुझी सरकार पण छान. हा नमस्कार करते हा सासूबाई. सुखी राहा सुखी. मी यांना मारेपर्यंत साथ देणार आहे. सरकार, वाक्यातला काना मात्रा सांभाळून बोला. म्हणजे मी यांना मरेपर्यंत साथ देणार आहे. हे कृष्ण तर मी राधा. अगं बाई. हे राज कपूर तर मी नर्गिस. हे देवानंद तर मी वैजयंतीमाला. सो स्वीट. गॉड ब्लेस यू बोथ. बाय द वे मगाशी डॅडचा फोन आला होता. उद्यापासून आपल्या ऍडचा शूट चालू आहे. हा सासूबाई, आता हे ऍड्स नाही करणार आहेत, फक्त फिल्म्स करणार आहेत. अगं बाई. To shoot for ads or only shoot for films? That is the question. मुलगी मी आणि लाजतोस तू. सर आपलं ठरलंय ना की 3 वर्ष गर्लफ्रेंड नकोय. हाय. हाय. तू इकडे कशी? आय मीन इट्स अ बिग सरप्राईज फॉर मी. धनंजय सरांनी सांगितलेलं की कोणाला सांगू नको. मी ऍक्च्युली त्यांना नकोच म्हणत होते पण सरांनी खूपच इन्सिस्ट केलं. ओके. आय मीन वाव, 4 वर्षानंतर न्यूयॉर्क वरनं सरळ इकडे. सर आपलं ठरलंय ना की 3 वर्ष गर्लफ्रेंड नकोय. सुरुची, कालच्या मीटिंगचे मिनिट्स करून घे. पण सर आपण उद्या भेटू. ओके सर. सॉरी सर. थँक्यू. सॉरी. ओके थँक्यू. बाय. बाय सर. बाय. मी काय म्हणते, तुम्ही लोकांनी ना ह्या ऍड कॅम्पेनसाठी कुठली तरी सेलिब्रिटी अपॉइंट करायला पाहिजे होती. मला का म्हणून डॅडनी चूज केलं आय रिअली डोंट नो. नाही, युअर राईट. पण सेलिब्रिटी घेतले तर सगळं लक्ष सेलिब्रिटीजकडे जातं आणि ॲडकडे कोणाचं लक्षच जात नाही. वेअर ॲज आम्हाला म्हणजे डॅडना एक सुंदर मॉडेल हवी होती जी लोकांना अट्रॅक्ट करेल, जिच्यामुळे लोकांचं आमच्या घरांच्या फीचर्सकडे लक्ष जाईल. तुला पाहताच जसं तू लोकांच्या मनात घर करतेस अगदी तशीच लोक आमचीही घरं घेतील. हीच ती स्माईल जी लोकांच्या हृदयात घर करते. आणि हेच ते बोलके डोळे जे लोकांना स्वप्न पाहायला भाग पाडतात. Whoa, 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 whoa. You are really being very romantic with me right now. Which means you have a romantic side to you too. नाही अगं, मी फक्त ऑकवर्ड न राहण्याचा प्रयत्न करतोय. इतक्या कॉन्फिडेंटली? I thought you were pretty natural and speaking from your heart. Really? हनीमूनचं का ठरलं का नाही? तर मला झोपायला पण देत नाही. चांगलाय. मामी मला बाजूला झोपायला देत नाही. का बोलतेस? ओ मात्र शेठ, ओ इकडं तोंड पांढरपराची येल झाली आणि तुम्ही करा मिशा काल्या. हनीमूनचं का करायचा? हनीमूनचा पोरा कवरी मोठी झाली. तुला आता मस्ती आली माझी बाय. इश्श जावं तिकडं. तुम्हाला नातू पाहिजे तर दादूच ना दार हनीमूनला. दे चाय दे. चाय. दादूस हा हनीमूनचा का झाला? मना नाही जमायचा. तैस काही प्रॉब्लेम ह क? 1 मिनिट.
शी डझंट सूट्स मी. म्हणजे दादूस डझनभर सूट पाहिजे बोल. हो हिनं माझ्या लेवलशी मॅच केला पाहिजे. बाला हनीमूनला आपोआप सगळा बॅलेन्स होऊन जाते. हे बघा म्हात्रेशीत, मी तुझ्यासाठी लगीन केला. माझ्यासाठी? तू बोलला म्हणून मी लगीन केला. आणि तुला नातू पाहिजे असेल ना, या केशवचा लगीन कर. हा कॅशिया कवऱ्या पोरी दाखिवल्या याला. सातपाटीची, अलिबागची, वसईची, पालघरची. वा वा, ह्याच्यासाठी ऑप्शन आणि माझ्यासाठी काय हे भीषण. ए तुझ्या पायान का वाद भरल्यान? हा बघत तवा बोटीव 2 टायमान खावाचा आणि रात्रीचा पिवाचा. मांडवाव कधी चरतास बोल. नक मिनी लव्ह मॅरेजच करणार. त्याच्यासाठी पोरगी लागता, एकट्यान होत नाही कर. पुन्हा एकदा फटाफट 50 न्यूज मध्ये खूप खूप स्वागत. तू तिच्यावर लव करून होत नाही, त्या पोरीन तुझ्यावर लव केलं पाहिजे. बोल. सर्व नवीन कॉम्प्लेक्स मध्ये स्विमिंग पूल सक्ती. तुला ही पोर सून म्हणून पाहिजे का? बोल. किलोमीटरची पाहिजे. नाशिक मध्ये टोमॅटो 2 रुपये किलो. ए भावडे, सकाळी सकाळी जेवून आलास का काय? आपल्याला झेपील त्याच बाया करायच्या. म्हात्रे शेठ, पालघरची उमा मला जाम आवरली हो. कधी सुपारी फोराची सांग चल. मिनी मांडवान उभा राहणार त्याच्या संगच. तुला कवरे नातू पाहिजे तर फक्त बोल. एक या मांडीवर तो दुसरा त्या मांडीवर, एक या खांद्यावर तो दुसरा त्या खांद्यावर. आवरी सगळी पोरा एकाच टायमाला मुतली तर का करायचा? मामा मात्र शेठ सून फिक्स. बघताय तुझ्या कवरी हिम्मत ह. मामी आज इंग्या दादूस मला त्या बातमीवालीचा ऍड्रेस मिळाला. को बोलता? दादूस आपण एकदम भारी ड्रेसिंग करून जाऊया. बोल. भारी ड्रेसिंग? अरे भारी ड्रेसिंग म्हणजे रिलायन्स ट्रेंड्स. मिनी पण येणार. ट्रेंड्स मध्ये जायचं. अहो इकडे खूप व्हरायटी मिळते, आपण इकडे जाऊया. हो. चला. नमस्ते. नमस्कार. नमस्कार. चल इकडे. दुकान जाम भारी आहे. अरे इकडे सगळं भारीच मिळतं. एक्सक्यूज मी. येस सर. हे काय किती ब्राईट आहेत. डिसेंट कलर नाहीत का तुमच्या? हे बघा ना सर. नाही रे, खूप ब्राईट आहेत. ओके सर. अरे का कलर आहे रे. हे बघ. येस सर. अरे वा, हा बघ कवरा. हा बघ कवरा ब्राईट आहे ना. मस्त कलर, मस्त कलेक्शन ठेवलं एकदम. हे घेतो मी. वा. वाह का फालतूगिरी आहे. किती फिक्का है. असा ड्रेसिंग पाहिजे योजे. करकरीत गुबाय. सगळा ब्रँडेड बोल. मला परत यायचं. ह येऊ ना. त्याच्या आसला तिच्या आपण इथं माझी सेटिंग करायला आला की तुमची शॉपिंग करायला? आसला हिच्या शॉपिंगच्या नादात तुझी सेटिंग विसरलो. मग चल चल करूया. चला. सेटिंग राहिलं. आता कसं ब्रँडेड दिसतं ना. एक नंबर दादूस. तर मग मिनी कसे दिसते? तू एकदम लोकल ब्रँडेड दिसते. बोल. दादूस. जिंग्या. दादूस काम झालं. धीर पासरीच्या काय झालं? इकडे तर पोरं दत्तक मिळता. अरे नाही दादूस, ह्योच ऍड्रेस. पक्का? मग मी स्वतः चेक केला. अरे दादूस इथं पोरा दत्तक मिळता, पण वहिनी बी इकडंच राहता. इकडं कंदी आलोय का रे आपण? इथं का आलो आपण? दादूस मिनीच्या पोरीच्या प्रेमान पडलंय, ती पोरगी बघायला आलंय. सो स्वीट. हिचं का करायचं? हा तुनी वहिनी तिच्या बापसाला बोली बोली खोपली दे. काय पोरं बिरं दत्ताचे तर मी आतमध्ये जाते आणि बघून येते. पोरा दत्तक
ए बाला मना जमत नाही असा प्रॉब्लेम नाही माझा. तू काही यारा झाला काय? भावासाठी आवरा नाही करू शकत तू? केसव भाऊजी जा तुम्ही, मिनी बघून घेतय. नमस्कार, मी पाध्ये. नाही असा अवघडून जाऊ नका. काय इथे येणारे प्रत्येक जण तुमच्यासारखे खूप प्रयत्न करून इथे येतात. नाही तुम्हाला जे म्हणायचं आहे ना ते मला वहिनींच्या डोळ्यात स्पष्ट दिसतंय. बोलतो नाही ती माझी शक्ती आहे. अहो जाम लफरी केली आम्ही, म्हणूनच प्रॉब्लेम झालेला दिसतोय. अहो हनीमून साठी. अच्छा. आई एक विरेला नवस पण बोलले मी यांच्यासाठी. बोलली ना तू, मला माहिती. नाही तुमची कूस भरायला मी समर्थ आहे. काय बोलतो तू? नाही म्हणजे माझ्याकडे भरपूर मुलं आहेत, ऑप्शन्स आहेत. तुम्हाला किती मुलं पाहिजेत? 2 4 अंडरम टुर्नामेंटची टीम पाहिजे का तुला? इथे फार विनोद चालत नाही. फार सिरियस असतं हो हे सगळं. असं किती दिवस झाले लग्नाला? जाम टाइम झाला, म्हणजे 2 आठवडे. 2 आठवडे? अहो ही काय इन्स्टंट कॉफी आहे का? फार मेहनत करावी लागते हो. असं प्रत्येक बाबतीत इन्स्टंट रिझल्ट मिळत नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही घरी जा, 6 महिने खूप मेहनत करा आणि मग या. चला मेहनतीचं फल आहे, शोध मिळतं. मी काय बोलतो की गाडी घेण्याआधी आपण गाडी शिकताव ना. अच्छा, म्हणजे ही गाडी आधीच चालवलेली दिसते तुम्ही. ओ पाद्रे. पाध्ये अरे बायको आहे माझी. नाही तसं नाही चालणार. तुम्ही एक काम करा, तुम्ही घरी जा, 6 महिने खूप मेहनत करा, चित्त विचलित होऊ देऊ नका. आणि भविष्यात काही अडचण आलीच तर मी आहेच. आणि फ्युचर मध्ये तूच टपकलास तर जाम लफरी होतील ना. अरे कुठं आहे ती? इतका लो टीआरपी? नाही सर मी तुम्हाला तेच सांगते, हे बाकीचे न्यूज चॅनल्स आहेत ना ते फेक ब्रेकिंग न्यूज देऊन टीआरपी वाढवतात सर. ना मला समजतं सर, हा मार्केटिंग डिपार्टमेंट है ना, ते तुमच्या डोक्याला ताण देत आहे. परत मी का करत होते तो बोल. सर ते आहे की संडेला कुठेतरी स्वच्छता अभियान आहे, पण त्याचं लोकेशन मला स्वच्छता अभियान seems a good idea, but you have to find it and cover it. Don't waste time. Okay, fine. मी काहीतरी मॅनेज करते सर. तू इकडं का करताय? तुला बघायला आले. म्हणजे तुला इन्व्हाइट करायला आले. कणाला? पप्पाचा बर्थडे आहे ना. मग पप्पाचा बर्थडे तर मी का करू? म्हणजे संडेला आमच्या वस्तीन स्वच्छता अभियान आणि पप्पाचा बर्थडे बी. आमची वस्ती जाम भारी, जाम घाण. बोल तुला पाहिजे तशी. स्वच्छता अभियान आणि पप्पाचा बर्थडे. टीआरपी तयारीचा. अरे पोरगी कवऱ्या हाका मारते तुला. आज तुम्ही आवार आला त्याबद्दल भारी, जाम आभारी आहे. नाही इट्स ओके. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. कोणाचा वाढदिवस? तुम्हाला बोलते ती. माझा वाढदिवस होता. माझाच वाढदिवस होता. थँक्यू. या घरला कधीतरी. हा आता नाही, फक्त आता जरा उशीर झाला. मी येते. मिनी या तुला सुराला. हा मॅम नाही आमची व्हॅन आहे, सो ठीक आहे. पण मी येते. थँक्यू. हॅपी बर्थडे. बाय बाय. काय आता काय?
सिक्युरिटी सर्व्हिस ड्रम सारखी विसरली का? पाहुण्यान घरला नीट जाता का नाही ते बघायची खबरदारी घेतली. बाय द वे, पप्पाचा बर्थडे नव्हता ना, सेलिब्रेट का केला? सांगता थांब. हे वाला गाडी साईडला जे. का सेलिब्रेट केला बर्थडे? ते घरच्यान होणारी सून दाखवायची होती ना, म्हणून पप्पाचा बर्थडे रिपीट केला. बोल. नाही काय? सॉरी, म्हणजे मला कळत नाहीये तू काय बोलतोय ते. अंकल अंकल, ही बुक घ्या ना, तुम्हाला लय आवडेल. अरे अरे रस्त्यावर कुठे? जे आमच्या फॅमिलीमध्ये लहान मुलं नाही आहेत. त्याच्या असला मग आपली होतील ना. काय? या बघ मिताली, मी तर तुझ्या प्रेमान कधीच पागल झाले, पण आता तुला माझ्या प्रेमान पडायचं. ते जास्त तो फालतू वन साइड प्रेम नको बोल. अरे हा, तुझे बाप नाही बोलले तर त्याच्या डोळ्यांसमोर तुला पलवता बघ. तूने भी आय लव्ह यू ह का? Good morning, everybody. Thank you for this opportunity to speak to the entire board and top management of Bave Infra and Housing regarding my friend Keshav Bave's ambitious smart city project. We've identified the best site to build a township similar to Singapore. It shall have residential projects, retail shopping, and an entertainment hub. आणि खाडी जवळच्या जागा आपल्याला मिळाल्या तर फॉरेन इन्व्हेस्टर्स जवळपास 5,000 करोड इन्व्हेस्ट करायला तयार आहेत. आणि त्यांना स्पेशली ही जागा आवडली आहे. हा बेल्ट डेव्हलपमेंटसाठी खूप मोठा आहे. आय थिंक इट्स गोइंग टू बी अ माइलस्टोन फॉर आवर कंपनी. आपल्यासाठी मास्टर स्ट्रोक असेल. येस डॅड. आणि आय थिंक दिस स्मार्ट सिटी प्रोजेक्ट विल टेक भावे इन्फ्रा टू नेक्स्ट लेवल. दॅट्स राईट. अँड आवर मार्केट कॅप विल बी मोर दॅन $1 billion. दॅट इज 7,000 करोडपेक्षा जास्त. ॲब्सोल्युटली. आय एम प्राऊड ऑफ यू सन. कीप इट अप केशव, कीप इट अप. थँक्यू डॅड. एक्सक्यूज मी, इथेच मेक आहे. एवढं सोपं असतं तर कोणी केलं असतं. काहीतरी गोम आहे. त्या जागेचा मालक कोण आहे? As per information, some Lakshmikant Mhatre is the main decision maker, but he's unwilling to sell this. हो, पण अशांना थोडेफार पैसे वाढवून दिले की जागा मिळेल सहजच. नाही केशव, हे अमेरिकेत चाललं असतं, मुंबईत नाही. या वस्तीत राहणाऱ्या लोकांचा व्यवसाय म्हणजे हीच खाडी, हाच समुद्र, तेच मासे. ह्या जागेवर भले भल्यांचे डोळे असणारच, पण त्यांना पटवून द्यावं लागणार की ते तुम्ही आहात त्यांची नीट रिडेव्हलपमेंट करणारे. ते तुम्ही आहात त्यांना शॉपिंग मॉल आणि चांगली घरं देणारे. ते तुम्ही आहात त्यांचं वर्तमान आणि भविष्य उज्ज्वल करणारे. ते तुम्हीच आहात धनंजय भास्कर भावे, मुंबईचे बिल्डर सम्राट. नाईस वन. व्हेरी गुड सुदामा. पॉइंट वेल टेकन. That was awesome. But what was this? व्हेरी गुड सुदामा, व्हेरी गुड. केशव, तुझं हे प्रोजेक्ट होणार आणि 100% होणार. थँक्यू डॅड. बट डॅड, व्हॉट अबाउट दॅट लक्ष्मीकांत म्हात्रे? आहे, त्यासाठी एक माणूस आहे. कवरत प्रेम, कवरत प्रेम. नवीन आलेल्या कैद्यांचं स्वागत. पहिल्यांदा आपण केलेला गुन्हा पाप हा विचार मनातून काढून टाकायचा. करबाला आपण आपलं चौर्य कर्म केलंच नाही तर या लोकांना नोकऱ्या कोण देणार? करे बाला. तालिबान, ओसामा, पाकिस्तान हे सगळे नसते तर जगातल्या काय, अमेरिकेतल्या काय, सगळ्या बंदुकांच्या कंपन्या बंद झाल्या असत्या, GDP खाली आले असतं ना. मग अवरे संधे आपण इथे येत असता. कुणी गरजेसाठी, कुणी मुद्दाम येता. दादा, मी फक्त तुमच्यासाठी 2 चोऱ्या करून आलो.
आवरा प्रेम करू नको मांजावर, नाही तर मांजासाठी सगळ्यांना मारशील नाही. आपण दोघे चोरून आला मग. दादा, कालपर्यंत गुन्हेगार असल्याची लाज वाटायची, पण आज त्याचा गर्व वाटू लागलाय. कधी तो प्रेम, कधी तो. बघ, आपल्याला सरकारच्या खर्चानं इथं आपले बिझनेस स्टार्टरजी आकायला येल मिळतो. अगोदर केलेल्या चुका सुधारण्याची संधी मिळते. आपल्या क्षेत्रातली सगळी मोठी मोठी माणसं इथंच तर असतात, मग त्यांच्याकडनं आपल्याला मार्गदर्शन मिळतं, शिक्षण मिळतं, शिकून पुढे जाता येतं का बाळा. मग सरकारच्या पैशानं मोबाईल डेटा वायफाय सगळं मिळतं ना. कधीतरी मोठे मोठे राजकारणी इथंच तर शिकून पुढे गेले, विचारायला काय रे बाबा. मग शंकर दादांचा करत प्रेम. Hey, Keshav, come. So, how am I looking? Stunning. And lovable. And Gorgeous. मग केशवला त्याची राधा मिळाली का? आय मीन तू मला सांगणार होतास. आवडली मला एक. फक्त तिच्या मनात काय चाललंय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. रिअली? ओके. मग तुला जर गट्स नसतील ना तिला प्रपोज करायचे, तर मी तिला प्रपोज करीन तुझ्या वतीने. पण मला आवडणारी मुलगी इथेच आहे. इथे? ओके. या पूर्ण युनिट समोर तिला प्रपोज करण्याची हिम्मत केली तर ती हो म्हणेल. हा, ऑफ कोर्स हो म्हणेल. तिला कसं प्रपोज करायचंय ना ते मी तुला शिकवते. गेट ऑन युअर नीज. ऑल राईट. नाव हळूच मान खाली घे. ओके. आता एकदम कॉन्फिडेंटली मान वर करून तिच्या डोळ्यात बघ. Will you येस सर, येस सर, येस सर. marry me? सर सर, अहो गर्लफ्रेंडचं टार्गेट तर 3 वर्षानंतर आहे ना सर. कंट्रोल करा सर. येस. हा करतो ठेवतो. नमस्कार सर. हॅलो सर. हा वसंत, ह्याचं काहीतरी काम ह. बोल. हो सर, ते नवीन प्रोजेक्ट बद्दल तुमच्याशी जरा डिस्कस करायचं होतं त्या संदर्भात. कर. सर, हे भारतातलं सगळ्यात मोठं स्मार्ट सिटी प्रोजेक्ट आहे सर. हा सर, याच्यामध्ये ना सर स्कूल, कॉलेजेस, हॉस्पिटल्स आणि इम्पॉर्टंट म्हणजे मॉल आहे ज्यात सगळे जगातले ब्रँड्स मिळणार आहेत. हे पहा सर. बाला, म्हणजे आपली लोक मोकल्या हवेत फिरायचा सोडून या मालमध्ये जाऊन वेल घालवणार. नको त्या वस्तू कपडे घेणार. अर्ध्याचं तर पॅकिंग पण फुटत नाही. बोल. मावरा नाही फिश खाणार. भाकर चोरून शेजवान खाऊन पोटाची आयमाय खाणार. आवरा प्रोजेक्ट करायला पैसा कवरा लागणार. पण सर, तुम्ही त्याची काळजी करू नका सर. भावे इन्फ्रा आणि हाऊसिंग कडे फॉरेन इन्व्हेस्टर आहेत सर. सो तुम्हाला तर माहिती आहे की धनंजय भावे हे मुंबईतले खूप मोठे बिल्डर आणि बिझनेस टायकून आहेत सर. आणि भावे सर म्हणजे विजनरी, यु नो. असला म्हणजे आपण बी त्या 4 लोकांसारखा हायफाय आणि व्हाईट कॉलर होणार. हायफाय. पण आवरा मोठा प्रोजेक्ट करायला कवरी मोठी जमीन लागणार नाही. हो सर, हे प्रोजेक्ट आपण तुमच्याच तर जमिनीवर करतोय सर आपण. सर, हे म्हात्रे शेठ मला खूप डेंजरस वाटतायत सर. असू दे, असे 56 म्हात्रे पाहिलेत आणि मी पण धनंजय भावे आहे. हो सर.
खेळणी माझ्या कर पण हात. नमस्कार. पाणी झेणार का पाण्यातून झेणार? डील फायनल झालं की तुम्ही म्हणाल ते घेऊ. गोल्डी पाटील मांजा सक्का दोस्त, मांजा सख्या बायकोचा भाव. सक्का हा मांजा मेवना. आंधी आम्ही मर्डरीच्या सुपाऱ्या झेयाचो. आता सार्वजनिक संडासाच्या उद्घाटनाच्या झेतोईची आजरा याच बोटीवर आणि याच खारीत सुपाऱ्या फोरून चिरून टाकल्या. मला धमकी देतोस? झाल्यान सुरमई पकराची देव मासा नाय. म्हात्रे शेठ, तुम्ही तोंड उघडा, म्हणाल त्या किमतीचा चेक फाडतो. तू चेक फाडतन मिनीना माणूस फाडत ध्यानात ठेव. आपण धंदा करूया म्हात्रे शेठ. धंदा मालाचा करायचा, आयुष्याचा नाही. आजपर्यंत माझं एकही डील कोणी नाकारलेलं नाही. आई एक वेळा शपथ बोल, तू या बोटीतनं पहिला माणूस जो जित्ता निघत. आजकाल जागा न जीव लय मांग. बोल. तळ्यातल्या गणपतीची शपथ. स्मार्ट सिटी होणार आणि इथेच होणार. अहो कशाला एवढं टेन्शन घेताय? साधी जमीन तर आहे, जाऊ द्या ना. ती साधी जमीन नाही माझ्याकरता, ते एक चॅलेंज आहे. चॅलेंज. डॅड, आपण हा प्रोजेक्ट दुसरीकडे शिफ्ट करूयात का? नहीं केशव, ये प्रोजेक्ट हमारा है और हम है धनंजय बिल्डर सम्राट भावे के पुत्र. आली रे आली मात्रे, आता तुझी पाळी आली. ये म्हात्रे बहुत ही पावरफुल आदमी है, लेकिन फिर भी हम अजय रहेंगे, अब विजयी रहेंगे. हाँ. म्हात्रेने श्री प्राणीच्या बागेत फिरणारा वाघ बघितला असेल, लेकिन माझ्या मागे इथे वाघ आहे. आता माझी सटकली गोट्या. सॉरी डॅड, तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण आता बाजी नाही बाजी नाही, बाजीराव आला आहे. आणि हो, याची दिवाणी बनून ही मस्तानी आली आहे. हे बघा, ती जमीन आपल्याला मिळाली पाहिजे. ते प्रोजेक्ट तिकडेच झालं पाहिजे, नाहीतर मार्केटमध्ये माझी पोझिशन एम्बॅरेसिंग होईल. ठीक आहे बाबा, हे बाजीराव मस्तानी तुमची काशीबाई होऊ देणार नाही बाई. डॅड, इज देयर एनिथिंग आय कॅन डू? अरे नाही, तू एवढ्या मेहनतीने ते प्रोजेक्ट पूर्ण केलेस ना, हीच खूप मोठी गोष्ट आहे. सुदामा, तू काय वाटेल ते बेरिंग घे, पण ती जमीन आपल्याला मिळायलाच पाहिजे. यस डैड, चित्ते की चाल, सुदाम भाऊ की नजर और सुदामा की एक्टिंग पर संदेह नहीं किया कर. आता तुम्ही बघाच माझ्या ऍक्टिंगचे साइड इफेक्ट. तुम्ही आधी त्या म्हात्रेबद्दल सगळी माहिती शोधून काढा. यस डॅड. मात्र शेठ, आपली लोक हातान चिंपात जेवून कवरे दिवस जाणार. आवऱ्या महागऱ्या गाऱ्या घेताव, मोबाईल घेताव आणि राहताव कुठं चालेल. तुला माझ्याकडून नातू पाहिजे असेल ना, तर पहिल्यांदा बिल्डिंग मध्ये राहायला जाऊ. बरोबर बोलतो दादूस. अशा स्वतःच्या जमिनी दिल्या तर मुंबई सोडून पलाला लागन. मंजासारखी त्या बिल्डरशी नरतान, म्हणून अजून ते कोलीवारे टिकून ह. का रे, तू माझा बापूस हा का मी तुझा? तू तुझ्या गाण्याचं बघ, शहाणपणा शिकवायचा नाही. हे बघा, दारू संपली, जमिनीचा विषय पण संपला. बोल. आंधीचा लक्ष व्हायला सांगू नका. किशा, सुदामा, बावेची सगळी माहिती करायची, सगळी माहिती करायची.
हा बघ दादूस, तुझा बी बरोबर ने आपल्या बापसाचा बी. पण तो म्हात्रे शेठ बदलला तर फक्त तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी. हा तो चुकीचा असू पण वाईट नाही. दादूस हा? दादूस यो बघ मला का गावला. तेजा असला दादूस, तुम्ही आणि मीने सूट मध्ये कुठं गेलती? बंगू त्याच्या असला आमचाच फोटो आम्हाला मारी ना. नाही सुद्धा भाऊ, आपण नाही. अरे ती भावेची पोरात सेम तुमच्यासारखी दिसतात. बोल बघू. अरे आपल्यासारखे दिसतात. हो उभे हो. माझ्या डोक्यात एक आयडिया आली. डोक्याने एक आयडिया आली आहे. आता म्हात्रेला म्हणावं रॉजर रिपोर्टिंग सर. रॉजर, तू सुरुचीच बोलतीयस ना? इश कशी दिसते मी सर? सुरुची, फोकस ऑन युअर कॅरेक्टर. तू किडनॅपर आहेस. बेरिंग सोडू नकोस. आय सर. ते दोघं जस्ट पोहोचलेत सर. ए तुझं नाव काय सूर्य आहे सगळ्यांना दिसायला? हो मागा. दादूस ते पार्किंग आयलँड. दादूस आपला डबल गेम सुरू. सुरुची एनी क्वेश्चन? नो सर. हाऊ इज द होस्ट? हाय सर. ऍट फर्स्ट चान्स मी आणि माझं युनिट त्यांच्यावर अटॅक करेल आणि मग त्या दोघांना क्लोरोफॉर्म देऊन मी त्यांना बेशुद्ध करेन. आणि आज मी माझ्या आयुष्यातलं पहिलं किडनॅपिंग करणार आहे सर. त्याच्या असला असे पहिल्याच फटक्यान औषध मारता, दोघे भावांना कोणीत भरता, गाडीत टाकता आणि सीधा गोडाऊन. बोल. पण दादूस तुम्ही त्यांच्या गाडीत बसायचा, सेल्फ मारायचा आणि डायरेक्ट भावेच्या घरात घुसायचा. त्याच्या असला त्याच्या. मग मी त्या दोघांना सरळ फार्म हाऊस वर घेऊन जाईन सर. त्यांच्या व्हॅन मधून मात्रा हाऊसला जायचं आणि मग ऑपरेशन मासेमारी सुरू. अरे पण दादा, निदान नाव तरी व्हेजिटेरियन ठेवूयात ना. वाव, रियल लाईफ कॅरेक्टर. परकाया प्रवेश. अरे पण किडनॅपिंग हा गुन्हा नाहीये का? बस्सा, म्हात्रेच्या घरी जाऊन त्यांचं मन वळवायचं हेच आपलं लक्ष. त्यासाठी किडनॅपिंग हे निमित्त मात्र. आणि स्मार्ट सिटी सारखा चांगला आणि शुद्ध हेतू असेल तर गुन्हा हा गुन्हा ठरत नाही. म्हणून तर आवरी पक्की ट्रेनिंग केली. नुसता शुद्ध बोलाचा आणि झाडपाला खावाचा. पण बाला कुणी पकडलं तर का करायचं? अरे दादूस, तू कोणाला टेन्शन घेता? भावेकडे जावाचा, त्याचा डोका ठिकाणावर लावाचा आणि सुमरीत रिटर्न. मी त्याला इज्जतीमध्ये सांगायचा, हे बघ स्मार्ट सिटी प्रोजेक्ट कुठे बी कर, पण आमच्या जमिनीवर नाही. हे जे असला आम्ही अगोदरच स्मार्ट. का बोलता? बाय गॉड, गन. मग काय स्वतःहून किडनॅप होणार आहे? प्लीज मला किडनॅप करा. अरे या बॅकअप गन्स आहेत. मेन गन्स तर रॉजर कडे आहेत. अरे रॉजर कोण आहे? सुरुची. त्याच्या कर पण सो ते उतरतायत. मी निघते. क्लोरोफॉर्म ओरिजिनल आहे ना? क्लोरोफॉर्म रेडी सर. चेक कर. इट्स वर्किंग सर. हा, ते उतरतात. औषध मारेल का तुझ्याकडे? औषध चेक कर. हा दादूस औषध एकदम सॉलिड, एकदम भारी वर्क करता. दादा यो ऍड्रेस कुठची आहे? दाखव. हा हा. अरे हा इकडे. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. आपण काय लपचपी खेळताय का? हे मांजावर काय राज्य? हे क्लोरोफॉर्म डुप्लिकेट आहे यार. मला दाखव. हे काय आहे? बघ. मस्त रे, पण ऐकून. अरे थांबे.
म्हात्रे शेठ हा ओ म्हात्रे शेठ हा बोल. आवर दिवस जायले भावे काय गप झाले का? हा नाही म्हणजे काय खबर नाही. म्हात्रे शेठला घाबरले वाटता. तो भावे असा गप बसाचा नाही. वरून खालून सगरी करून प्रेशर आणणार, काहीतरी लफडा करणार. तसा गप नाही बसाचा तो. म्हात्रे शेठ हा. आपल्या पोराचा गाणं बदलल्यासारख्या नाही वाटत? हा म्हणजे काय एगरी एगरीच गाणी गाता? ती सगळी नवीन गाणी ह. तुला काय समजत नाही? आपला पोरगा कवरा मेहनत करता. ती काली पांढरी बटना दाबना खावाचं काम नाही. मी किती दिवस बघतोय काय केशव आणि सुदामा हा दोघं मिळूनशी दर दिवशी बाहेर जाता हा आणि काहीतरी टेरनिंग बोलता. मला तर काही कळत नाही काय चाललंय. आता दुपारून राहिलं तरी सुदामा आतच. नातू लवकर भेटणार वाटता. नातू लवकर भेट. इन आंसू की कीमत तुम क्या जानो सुदामा बाबू. मामी आय हेट अश्रू करीना. सॉरी बिपाशा. हे मुझसे तेरे अश्रू बघितले जात नाही रे. आय हेट टीयर्स करीना. बिपाशा बाबू हम सब उस डायरेक्टर की कठपुतलियां है जिसकी दौड़ उस डायरेक्टर के हाथ में है. कभी हम इधर कभी उधर. यही तो जीवन का सार है रे. जगना आणि मरण ऊपर वाले के हाथ में है. जे तुम्ही नाही बदलू शकत ना मी. लेकिन ब्रेकफास्ट तो लगेगा रे. भूक तो लागली आहे रे. देना रे. चल. का झालं माझी बाय? हा कोणाला रडते तू? तू सांगाच मामी मना पहिल्यासारखं गाणं गाचं ह. पण ह मला म्हणता ऍक्टिंग कर. ऍक्टिंग खोट केस लावून ऍक्टिंग. थांबा. काल रात्री काय घडलं ते मला तुम्हाला सांगायचं. काय किस्सा घरला मना कसं कळलं नाही. आजपासून मी ऍक्टिंग करणार. सॉरी आजपासून मी ऍक्टिंग करणार आणि अभिनयाची मनोभावे पूजा करणार रे. मनोभावे हे दादूस तू का पण कर. पण तो भावे घरात नाचालाचा सांगून ठेवतो. आपल्या जमिनीवर डोला हा त्याचा. येस डॅड. येस पप्पा. म्हात्रे शेठ हो. आला आणि ऍक्टिंग नंतर क आधी हनीमून आटप. परस्त्रीचा हात कसा धरायचा. पण परस्त्रीनेच आपला हात धरला तर रोल साठी करावं लागणार. नट हा परकाया प्रवेश करतोच पण आज परभार्या प्रवेश करणार. चल करीना. बिपाशा चल. हे आधी नाश्ता करून जे बरा असता भरल्या पोटी. ब्रेकफास्टला काय आहे रे. कालची कोलंबी हो आणि 2-3 भाकऱ्या तांदळाच्या टाकत. कलेजी पण हो आणि थोडी कलेजी. हा लेंच शिव 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 शिव. साजूक तुपातला शिरा नाहीये का किंवा खरवस. का बोलतो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर.
नाश्त्याला काय केलं? नाश्ता? ब्रेकफास्ट डार्लिंग. हा. तुझ्या आवडीचा बदामाचा शिरा केलाय आज. एकदम शांतपणे ब्रेकफास्ट करा राजे. आणि हे काय रे, केसांचं काय केलंस हे? टाईल म्हणतात त्याला, टाईल. मना जाम आवडते. आवडते? कालचं बोंबिल बिंबिल सुरमई बिरमई नाही काय? म्हणजे अंडा भुर्जी बिर्जी कलेजा तरी काय? आर यू ओके? आपण व्हेजिटेरियन आहोत केशव. आणि काय अवतार केलायस हा? शर्टची बटन्स उघडी काय? उगरी शाती पोरींना जाम आवडते. शाती आवडते? व्हॉट्स गोइंग ऑन केशव? तुझ्यात पण ते आता ऍक्टिंगचं भूत शिरलं का? कुठलं कॅरेक्टर करतोयस? इतका शुद्ध का बोलतोयस? आय कांट टेक इट नाव. आपला तो म्हात्रे शेठ म्हणजे आपले डॅडी. डॅड? हा, ते म्हात्रे शेठची जागा घेतय ना, म्हणून तिथल्या लोकांशी संवाद साधण्यासाठी त्यांची भाषा शिकण्याची ट्रेनिंग घेतय ना मी. ओ, त्या जमिनीसाठी हे सगळं चाललंय? हा. पण त्यासाठी विनाकारण एवढे कष्ट कशाला? सोडून द्या ना. एकदम बरोबर. नाहीये तू तुझं, पण एवढ्या सहजपणे मानणारे नाहीये ते. हो, तुम्हीच समजावू शकता त्यांना. पण तरी ऐकतील असं काही मला वाटत नाही. ऐकलं नाही तर घोरेच लावतो. बोल. घोरे? जमताय कॅरेक्टर तुला. कॅरी ऑन. नमस्कार. छान केलं आपण, छान केलं. नाथ, पण असं अभिनय सोडून अचानक संगीताकडे वळणं कसं काय झालं म्हणायचं? अगं, अभिनयासाठी आपल्याकडे भावे आहेत ना, ते दुसऱ्याला कुठे चान्स देतात. दुसऱ्यांसाठी एकही बायोपिक सोडला नाही त्यांनी. म्हणून म्हटलं आपण संगीतातच आनंदी गोपाळ व्हावं, तरच आपल्यातल्या ललित गुणांना वाव मिळेल. नाथ, आपण काय बोललात हे मचला का आहे कळले नाही. कळणारही नाही. ट्रेनिंगच तेवढं भयंकर घेतलंय. ट्रेनिंग कसलं? सुरांचं. आयुष्यात सूर महत्वाचे, त्यामुळे नटाला गायक असणं गरजेचं असतं. त्यामुळे आजपासून गायनावरच भर दिला जाईल. कळलं का बिपाशा? बिपाशा? इश्श, अहो असं काय? मी करीना, सुदामा, गोडबोले, भावे. चासला यांची फॅमिली आवरी वारली कशी? आजकाल मला तुझ्यात बिपाशा दिसू लागली आहे. समजा चुकून माकून मी जर तुला बिपाशा अशी हाक मारली तर टेन्शन घेऊ नकोस बरं. ती तुलाच मारली आहे असं समज. नाथ, आपण म्हणाल ती पूर्व दिशा. हो ग, आपण भावे. आपण भावे आहोत ही भूमिका जास्त महत्वाची आहे. हो, आणि भूमिका करण्यात तर यांचा हात कोणी धरूच शकत नाही. परक्या बाईने हात धरला तर नट भूमिकेत वाहवत जाऊ शकतो. हो ना. एखाद्या भूमिकेत एवढं खोलवर शिरू नये सुदामा. पावभाजीच्या ताव्यावर बटर टाकलं तर ते वितळणारच ना. हो ना. बघ बहिणी, सासूबाई बॉम्ब मारताय मगापासून. काय? सासूबाई तुझला साद घालत आहेत. अगं बाई, हो का? हो. नाथ, इकडून काळजी घेणे असावे. मी येते. ह, ये ना. इश्श, जरा दिसाचा गेम. थोडा टेन्शन जे आणि काय बाय कर नकस. तो सुदामा वेज खात. बटाट्याची भाजी, आलूचा फतफता, नाश्त्याला काय शिरा. बोल. आणि तो केशव भावे घासपूस खाताय. बोल. शर्टाची बटणं पण उघडी नाही ठेवायची. तुझ्या असलं छातीवरची केस पण जाणार. बोल. पण मात्र शेट निकोलेवारासाठी आवरं सगळं करावं लागल. आवरं काय भारी नाही, पण करीना जाम भारी आहे. बोल, तिचं काय करू? ब्रो, पण ही आदला बदल आपल्या अतिशय अंगाशी येणार आहे. अँड देर इज दिस फाउल स्मेल ऑफ फिश. आय स्वेअर आय एम गोना डाय हिअर. हे बघ, काम फत्ते झाल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. म्हात्रेचं मन कसं वळवायचं याची आयडिया आहे माझ्याकडे, पण त्याआधी लोकांची मन वळवायला हवी. ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हात्रेचा जरी विरोध असला
तरी लोकांना सुख सुविधा हव्या असतील तर ते म्हात्रेच्या विरोधात जाऊ शकतात. You're right. है साला तुम बंदर पे जाओ, मैं एरिया के लोकांना जाळ्यात अडकून आलोच. हा ते ठीक आहे, पण कोणाला संशय येऊ देऊ नकोस म्हणजे झालं. मी जिथून उभा राहतो तिथून लाईन सुरू होते. बात करताय साला. चला. तो मी नव्हेच. दादूस, केशव दादूस, इकडे ये. मी आय्या अरे गेम बघ असता भारी आहे. हा तोंडाने रुमाल कशाला धरले? डर्टी स्मेल शिट. म्हणजे सर्दी झाली. अरे गेम बघ असला भारी आहे. बट डू वी नो इच अदर? म्हणजे आपण ओळखतो का एक दुसऱ्यांना? दादूस मिली जिंग्या. सॉरी, मला ना काल रात्री जरा जास्त माहितीये जाम त्रास झाला रात्री, पण दीड खंबा पिऊन कधी मला विसरला नाही तू जिगरी दोस्ताला. जिगरी दोस्त, या करेक्ट जिंग्या. हा या, हाऊ कॅन आय फॉरगेट अबाउट यू? प्लीज पार्डन मी. एक्सक्यूज मी, वन सेकंड. आय एम गेटिंग अ कॉल. गिव्ह मी अ मिनिट, ओके? हॅलो, काय बोलला? सर, त्या स्मार्ट सिटी प्रोजेक्टचे पैसे ना ट्रान्सफर झालेत आपल्या अकाउंटमध्ये आणि मला काही चेक्स द्यायचे, तर सिग्नेटरी तुम्हीच आहात. तर I understand, but I will not be available for a few days or so. I suggest you ask Dad to sign all the documents, okay? ओके सर. सर, कालची रात्र आठवली की अंगावर काटा येतो. कालचं सगळं विसरायचं, कुणाला काहीही सांगायचं नाही. दॅट इज आवर सिक्रेट, ओके? हा ओके सर. थँक्यू सर. कसलं फार फार इंग्लिश बोलता बोल. पण मला विसरलं दादूस तू. मिनी? नाही मिनी नाही विसरला तुला. कर केशव म्हात्रे, थांब तिकडेच मी आला. हा कोण आहे? मांदिली. मांदिली, इंटरेस्टिंग नेम. याचा कसला नेम? नुसती डोक्यात शेंडी वारवली, तू नुसतं दिलं त्याला नाव मांदिली. हो मग पण हा एवढ्या रागाने माझ्याकडे का बघतोय? तवा का तू याला आरवा तिरवा तुरवलास. चिंगल्याचा राव संगे दिवसभर कानात वालूच करीत होता. अजून आहे तो रे. मिनी याला आरवतिरवा फारला. बट वाय? लीव इट. Listen, bro. Is there any problem between us? I mean, if there is, I suggest instead of steaming around with goons, we can sit and talk, right? Right, guys? We can resolve the problem, yeah? What say you? No? Okay. तर मांदेली, कैसी वाटली आपली फार फार इंग्लिश? कबुतरांना जेवून मला धमकी द्यायला आले का? Even I have guts to kick you off and put you down on the ground. You get that straight, okay? माझी कोलंबी कर, पण असा इंग्लिश नको रे बोलू. काय बोलतोय जिंगू? मिनी काही चुकीचं बोलले का? अरे क चुकीचं क बरोबर तर ठरवायला तू क बोलला तर कला तर पाहिजे ना. काय बोलता? एक मिनिट इकडे. हॅलो, करे बालक, का बोलतो? खरं बोलतो? आज माझा पप्पा घरी येत, आता तुझी काय खैर नाही. जगान दुष्टपणा राहत नाही तोवर कोणी बी सुष्ट होऊ शकत नाही. बोल, स्वतःला गुन्हेगार समजायचं नाही, असं समजायचं की गुन्हा त्या विधात्यानं आपल्याकडशी करवून घेतला. का बोलला? हिंसे बिना हिंसेला किंमतच नाही. बोल, म्हणून हिंसा तर झालीच पाहिजे ना. मग तुम्ही आता निघून गेल्यावर ही जागा नकोशी वाटू लागणार. कवरा तपरे काती तपरे. धन्य. बाला म्हणजे
आपल्या जगात येणं जाणं चालूच राहतं. मग नाही इकडची यायला किती टाइम लागता, तिकडची एक माणूस खापला की मी इथं येऊन हजर आपला. कावरात प्रेम काती न बाहेर जाऊन बघता गुन्हेगारी कमी तर नाही झाली तर वारवायला नको. हे पुस्तक वाचून माझा तर गुन्हेगारी विश्वात रस निर्माण झालाय. कावरात प्रेम काती प्रेम ना बाला ते वापर कधीतरी वापर कंजल. नाही कणी बी लहराचा नाही, कणी नाही तर मी लहरन रमोकले तर वापर कंदी तरी नाही तर गांजल ना. हा येतो परत. पप्पू झाला पप्पू फटाके वाजव, 10,000चे भाल वाजव. पप्पू वासाराचा आवाज बंद कर. हवलदार घाबरला ना तू कर. काय पण घाबरायचं नाही रे. मन कर आवाज करता जा असलं पप्पूस त्याच कळ आहे ना. मला खरा फटाक्याचा आवाजच जाम आवडता. म्हणजे प्रदूषण नाही ना होत. दूरबीर केला फक्त आवाज फटक फटक मी आत होते त्याची इज्जत घालवली. ती म्हणा आता परत मिलवायला लागल. बोल पप्पूस सॉरी पण मला तुझ्यासारखं काही पण जावं ना. अरे मात्रेच्या जमिनीचं काय झालं बोल. पप्पूस फुल इस्तारी चालू फुल इस्तारी. अरे माझा पोरगा तो कावराष्ट्रारी करता रे कावराष्ट्रारी करता. मी आता तुझ्या प्रगती पुस्तकात सही करता बोल. अरे कसला स्टरी करता रे तुम्ही. त्या मात्रेला नाराचा ना सिद्धा. हा पप्पूस नरणार पण मी पक्का टाइमची वाट बघता. मग बघ म्हात्रेला असा हे काही होवाचा ना रे तुझ्या काही होवाचा ना. आता म्हणणंच काहीतरी करावं लागेल. छोटे मालक आपल्याला पाण्याचा आणि टॉयलेटचा कवरा प्रॉब्लेम आहे तुम्हाला माहितीये. माणूस किती बी मोठा झाला तर तमरल काय हटत नाही. शेट पाण्याची लाईन गटारात जेलत. संडास पण तुंबलेले असतात. चिंपट घेऊन दर्या किनाऱ्यावर जावं लागतं. बोल रोगन रोग नुसता. छोट्या पोरांना जाम सांभाळायला लागतं. मग बराबर आहे. एवढा मोठा दवाखाना असून काहीच उपयोग नाही. डॉक्टर बी नाही. मग म्युन्सिपाल्टीन जाऊन कंप्लेंट करायची ना. म्हात्र्यानं लई घासली. त्यांची लोक येतात आणि काम अर्धवट सोडून जातात. म्हणजे तुम्हाला आट राहायला आवरत नाही ना. यावर्षी जाणार का व. या बघा ताई आपली जागा स्मार्ट सिटी प्रोजेक्ट मध्ये येता. 5 वर्ष नवीन घर मिळता बोल. त्या बी टावर मध्ये. आवरी वर्ष राहायचं काय आणि आमच्या धंद्याचं का. करू ना काहीतरी सेटिंग. आपल्याला क पाहिजे तर लिहून देऊ. आपल्याला काही फॅसिलिटी पाहिजे तर सगळा मिळता बोल. मात्रे शेट ना आवरणार नाही. मग त्याला विरोध करू. मात्रे शेट म्हणजे तुमच्या सगळ्यांना एकमत असेल तर मात्रे शेटला ऐकावं लागेल. आणि मात्रे शेटला बाजूला करायचं म्हणजे मात्रे शेटना आपल्या बाजूने करायचं काम आमचं. चांगलंय चालेल. म्हणून मी जे सांगताय ते ऐका. स्मार्ट व्हा आणि स्मार्ट सिटीला हो म्हणा. मस्त बोलले. Thank you for having me again. Let's get started on Smart City project highlights. We have shopping malls, multiplexes, food court in 25% of the area, housing in 35%, low-income housing in 5%. सगळा ब्रँडेड बोल. का बोलतो मला. अरे आपण काल आहोत आणि काय बोलतो आहोत कळत कसं नाही तुला सुदामा. सर मला असं वाटतं की आपण हा प्रोजेक्ट एखाद्या दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करायला हवा. इतकी वर्ष माझ्या कंपनीमध्ये काम करून मला अजून ओळखलं नाहीस. सर म्हात्रे शेटला पण ओळखला नाही बोल तुम्ही. अरे वा चांगला स्टडी झालाय म्हात्रेचा.
हे प्रोजेक्ट होणार. कंदीच नाही होणार. करून तर दाखवाच. म्हणजे म्हात्रे शेट असं तुम्हाला बोलू शकतो. मग त्याचं मत बदलायला हवं. मला असं वाटतं की वासंती कन्स्ट्रक्शनचा बोर्ड लागल्याशिवाय तो काय आपलं मत बदलणार नाही. म्हणजे जोपर्यंत जमिनी बळकावून फक्त बिल्डर श्रीमंत होणार तोपर्यंत असल्या प्रोजेक्टला विरोध होणारच. हो की नाही? मिल कामगारांचं जे झालं ते आपल्या कोलीवाराचं व्हायला नको. बरोबर. तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? आणि वासंती कन्स्ट्रक्शन काय? माझी आई वासंती कन्स्ट्रक्शन लक्षा मात्रच्या बायकोची कंपनी. मला असं वाटतं की त्यांना प्रॉफिट शेअर करा तर आणि तरच हा प्रोजेक्ट होईल. Well, Mr. Bave, I think we should think about this. Yeah. Well, let's see. हॅलो केशव म्हात्रे, रास चिकणा दिसतोय तू. आणि तुझा तो डीपी मधला लुक हॉट. आता तुझ्यासारख्या मुलीसोबत संसार करायचे म्हटले तर थोडं सुधारायला नको? शुद्ध मराठी आहे ना? वा, क्या बात आहे. आय एम इम्प्रेस्ड. इथे ऐक नाही ना केशव, मी ना त्या कोलीवाड्याच्या साईडला येणार आहे. आपण भेटूयात ना. मी घरी येऊ का? नको नको, कोलीवाड्या नको. आणि घरला तर बिलकुल नको. आपल्या पहिल्या भेटीची पहिली अॅनिव्हर्सरी आहे ना. लेट्स सेलिब्रेट ना यार. आपण जिथे पहिल्यांदा भेटलो होतो ना तिथे भेटूया त्या डॉकवर. नको ना. मी तू अगं ऐक मी काय म्हणतो माझ्या सोना. चल चल चल, बाय बाय बाय, ठेवते. मी तू पण ऐक ना. कोलीवारांना जावं लागल. मी तरी तिकडे पोचली तर लफरा. सुदामा दादूस, बोल. मी उद्या कोलीवारांना जाऊन येतात. हाय अनु. हाय अनु. काय केशव, वेर आर यू? नो फोन कॉल, नो मेसेज, नथिंग. I'm just little occupied with some work, yeah. केशव, you know me ना. Wait, कैमरा थोड़ा मागे गी. What's with that look? Pretty innovative, huh? Looking pretty hot. Thanks. Acting करतोय ना? म्हणजे सुदामा दादाच्या ऍक्ट मध्ये एक छोटस कॅरेक्टर प्ले करतोय. Acting and all, huh? From a businessman to actor? Nice. I like everything about you. बरं ऐक, आता फॅमिली टाइम इज इम्पॉर्टंट, पण मला पण तेवढाच टाइम पाहिजे ना. तर उद्या कॉफी शॉप मध्ये प्लीज भेट. आपल्या नेहमीच्या ऑफिसच्या बाहेरच्या कॉफी शॉप मध्ये. यू हॅव टू मीट मी. मला खूप बोलायचंय. उद्या तू मला उद्या भेटणार आहेस. तू मला खूप दिवस भेटला नाहीयेस. बाय अनु. Suruchi. Yes, sir. What is this? What, sir? Why are you sending me all these pictures? मला विसरला. Excuse me? तुम्हीच तर मला ऍड मध्ये मॉडेल म्हणून घेणार आहात ना. मी? What rubbish? असं काय सर? तू आणि मॉडेल? हो, तुम्हीच तर माझ्या डोळ्यात डोळे घालून प्रॉमिस दिलेलं ना सर. हे कधी ठरलं? काल संध्याकाळी नाही का ऑफिस मध्ये. Listen, behave yourself, okay? आणि डे ड्रीमिंग बंद कर जरा. अहो पण सर काल तर Nonsense. दादा हे बघ फोटोज. एवढे फोटो कुणा बरोबर? ओहो, सुरुचि डार्लिंग और तुम. ये कौन सा कैमरा है? कितना पिक्सल? बाय द वे केशव, ऑफिस मध्ये मी टू नकोय हे लक्षात असू द्या. लेकिन ये तो मैं ना हूँ. मैं ना हूँ नाही रे, मैं हूँ ना असा पिक्चर आहे तो. अरे हा मी नाहीये, म्हात्रे म्हात्रे. हा म्हणजे केशव मात्र तिकडे गेला की काय? तेच तर मी म्हणतोय. ओहो, ये तो अपना ही डबल गेम हो रहा है क्या? एक काम कर केशव, तुम वहां जाके सिचुएशन को समझो, भावनाओं को समझो. तब तक मैं यहाँ बिपाशा को समझता हूँ. करेक्ट. मी जाऊन येतो.
अनुया कॉफी शॉप केशव मात्रे घरी. ऑल द बेस्ट. आता तुमचा भांडा फुटणार. ह्याच्या असला मिनिट फोडतं बघ. त्याच्या असला तरीच मी विचार करता. कालपर्यंत म्युझिक वाजवणारा तू आता ऍक्टिंग कोणाला करायला लागल्या. हो सोला हो. आणि तुझा तो भाव दीड खंबा दारू पिणारा आज नारळ पाणी पिवायला लागला. जासला इकडेच पाणी तुंबलं. अरे हसते कणाला कर मांदेली. हा चिरलेलं पाणी आणि खवलणारा खून काराला ना म्हात्रेशेठची पोरं जाम हुशार बोल. चल केशव तू परत का आला. हाय मॉम. वेळेत आलास. लगेच का आलास आणि असं का आलास. तू पण इथे. कसला तरी घाणेरडा वास येतोय. हो ना फिशचा वास येतोय. शी. हा मस्त. मस्त काय सुदामा. भाऊजी मस्त दिसताय. हा एकदम स्मार्ट. थँक्यू वेनी. तू इथे कसा आणि ते माझ्या अगोदर कसा. मी गेलेच कुठे दादूस. भाऊजी अहो यांची नाटकाची रिहर्सल झाल्यामुळे ते इतके थकलेत आणि त्यांना भूक लागल्यामुळे त्यांचे इकडे डायनिंग टेबलवर येणे झाले आहे. नाथ बसावं इकडे. मलाही खूप भूक लागली. बस बस बस. वाह. अरे काय रे केशव हा नवीन अवतार कसला आज. हेअरस्टाईल पण वेगळीच आहे. आता आज कुठलं कॅरेक्टर करणार आहेस तू. मॉम इट्स अ लॉंग स्टोरी. आय टेल यू लेटर. आय एम व्हेरी हंग्री. ओके ओके जेवून घे. भेंडीची भाजी. काय भेंडी हे कसं झालं. मला बोंबील तरी द्या रे. नाथ तुम्हाला काय वाढू की आजही उपवासच घडणार आहे इकडून. भेंडी असल्यावर दुसरं काय होणार. भेंडी. मग सुदामा आज काय संगीत संशय कल्लोळ होतं का. नाही नाही होणार आहे होणार आहे. मग घे पोटभर जेवून घे. सुदामा आणि संगीत कधीपासून. कंदीपासून. एनिवेज मॉम आय एम डाइंग टू हॅव ब्लॅक कॉफी. काय ब्लॅक कॉफी कधीपासून. कधीपासून. हे तुझं एकदम विचित्र आहे हा केशव. जेवताना कधी कोणी ब्लॅक कॉफी पितं का. आम्ही जेवायच्या आधी घेतो. सांगते प्लीज कोणीतरी ब्लॅक कॉफी आणा केशवसाठी. नको नको. I have to go. अरे I have an important meeting. I have to immediately leave. Sorry guys. I'll see you guys later. Bye. Bye. तुला आठवतंय ना ते. सगळं आठवतंय. अॅन्युअल डेज अगं काय असायचं खरंच यार. थँक्यू. वेलकम मॅम. वाव. ब्लॅक कॉफी विदाउट शुगर. Oh God. Of course I do. 5 years यार. 5 वर्ष न्यूयॉर्क मध्ये काढलीस तू. Yes. But you're finally here. I'm happy to be back. That's good. I know. That's true. Really very happy. What's up with you? म्हणजे तुझा जॉब तर खूपच जास्त हेक्टिक असेल ना. Like 24 hours on the go. I know, but it's just a part of my job. You know. माझं सोड तुझं सांग. I am a full-time model. काय सांगते. आणि आता Oh, wow. रिसेंटली मी भावे कन्स्ट्रक्शन्स यांची नवीन स्कीम दिस न्यू स्कीम आय एम साइन्ड ऑन ॲज अ ब्रँड अँबॅसेडर. एक मिनिट. त्यांचा तो काहीतरी मेगा स्मार्ट सिटी. येस द स्मार्ट सिटी मला प्रोजेक्ट. मला मला आत्ता लक्षात आलं. मी तुला त्या ऍड मध्ये पाहिलं. या बट यू नो आय थिंक त्यांचं काहीतरी डिस्प्यूट चालू आहे. बट सून इट विल गेट रिझॉल्व्ड आणि सगळ्या गोष्टी परत सुरू होतील. एक सेकंड हा. जस्ट एक सेकंड. मला हा कॉल घ्यायला लागेल. आय एम सो सॉरी. I told you 24 hours on your toes. हा सर.
Hey, hi. Where were you? I missed you so much. Yeah, baby. You're looking so hot. You smell fishy. अच्छा. सध्या अशा जाळ्यात अडकलोय ना की तिथून निघता येत नाहीये मला. Oh, I missed you so much. I really did. पण कुठे होतास? काय करतोस? काय सांगितलं पण नाहीस तू? अरे तेच तर सांगायला आलोय. Okay. केशव. काय चाललंय हे सगळं? काय चाललंय म्हणजे आय एम हिअर टू सी माय गर्लफ्रेंड. ती गर्लफ्रेंड आहे? मी कोण आहे? आय एम सॉरी, मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय पण तुमचं नाव आठवत नाहीये. हो ऑफकोर्स. तिच्या समोर माझं नाव नाहीच आठवणार ना. नाहीच आठवणार. यू नो व्हॉट? यू मेन आर द सेम अँड यू आर अ ब्लडी टू टाइमर. What did she say? What? How do you know her? I don't know, I swear. तू तिला ओळखतोस? मी पहिल्यांदा पाहतोय तिला. तुझ्या या भोळ्या चेहऱ्याला ना मी फसले. Seriously, all men are the same. You bloody two-timer. You should take 2 coffees. What the? आवरा मोठा मावरा आणलाय गेर. सुदामा म्हात्रेच आहेत ना मामी, दोघं बी नाहीयेत. मी सस्साची लिंगरी घालते आणि मग आपण दोघं म्युझिक लावून डिंगडॉंग करूया. कसला डिंगडॉंग. हॅलो जिंग्या, मी काय बोलतो? सुदाम भाऊ, वाले केशवला काय झालंय? अरे कधीपासून बघता ते रात्रीपासून भाज्याच खाता. पंधरावर फिरताना तोंडान रुमाल बांधता. एवढंच नाही, दारू प्यायचं सोडून ज्यूस पिता बोल. सुदाम भाऊ तू पण यारा झाला. मग मस्त गाणी गावाची सोडून ड्रेसिंग करून ऍक्टिंग करता. हा मग पण एक बरं झाला. बिपाशा वहिनी बरोबर डिंगडॉंग सुरू झाला तुझा. हॅलो सुदामा सर. अहो 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. आता मी तुमचंच गाणं ऐकत होते. कसलं भारी गाता आहो तुम्ही. वाव. सर तुम्ही ऍक्टिंग सोडून गाणं गायला लागलायत ना, हे मला खूप आवडलंय. मी आणि गाणं? हो. अहो तुम्हीच तर रोज एखादं गाणं गाऊन दाखवता मला. आणि सर मला ना तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची आहे. गुड न्यूज. तसं नाही काही. ह्याने ना मला मॉडेलिंगचा चान्स द्यायचा अग्री केलंय. ह्यांनी म्हणजे? केशवने. सॉरी केशव सरांनी. आणि आजच्या त्यांच्या त्या नवीन लुक मध्ये ते कसले भारी दिसत होते माहितीये. एकदम ना असे रावडी राठोड टाइप्स. आज आणि हो सर, करीना वहिनींनी ना संगीत संशय कल्लोळची 2 तिकीट्स ठेवायला सांगितली होती. ती मी ठेवली आहेत. हा घरी पाठवते. ठीक आहे. तुम्हाला काही बोलायचंय का? नाही. हा मग मी ठेवते फोन, कारण मला मेकअप करायचा. हा ठीक आहे. बाय. नाटकाची 2 तिकीट म्हणजे मात्र तिकडे, म्हणजे सुदामा भावे तिकडे गेला का काय? मी काहीही म्हटलं तरी मला जवळ घ्यायचं नाही. मिनी किस मागला तरी पण द्यायचा नाही. बापर पिपाशा. हॅलो, मिनी आज क्वार्टर पिणार. क्वार्टर? अरे चांगलं रेस्टॉरंट आहे. इथे पेक सिस्टम असते. ठीक आहे ना? मग पेक लरू. तू शिवी देऊ नकोस. अरे लरू, तू परत शिवी देतोयस. अरे लरू म्हणजे असा लरू. लडू? हा मग ढकोळ म्हणणार. नाही नाही असं. नो चिअर्स.
हे बघ, दारूचा अपमान नको म्हणून मी पित. कर वासाऱ्या, तुला लाजबीज आहे का नाही? अरे तुला काही शरम आहे की नाही? दुसऱ्याच्या बायकोवर वाईट नजर ठेवतोस? मी का तू? माझ्या सोन्यासारख्या शांत भोल्या बायकोला तू हात लावलातच कानाला? शांत? पण एक सांगू का, तुझी बायको आहे ना खूप चांगली आहे. हे वासाऱ्या, तुझ्या सर्टिफिकेटची गरज नाही म्हणा. माझी बायको किती गोड सस्सा आहे ना, तर मला माहिती आहे. तू सांगायची गरज नाही. पण एक बोलू का, करीना एकदम टॉप क्लास. टॉप टॉप TOP टॉप. खरंच करीना एकदम क्लास. मद्र देशाच्या राजा, करीना माझी हिरोईन आहे. आणि तुझी हिंमत कशी झाली तिच्या बरोबर राहायची? दादूस एक बोलू का? हा बोल. मी काय पण नाही केलं रे, असं मला वाटतं. मी पण काहीच नाही केलंय बहुतेक. असलं पण ती एमटिंग तर झालाच असेल ना. हा, अरे देवा, आता म्हात्रे शेठला नातू भावेचा मिळणार की म्हात्रेचा? आणि भावेच्या साम्राज्याला वारस भावेचा मिळणार का म्हात्रेचा? केशव, बिपाशाला सगळं सांगलं पाहिजे. अरे पण भावेचा आपला प्रॉपर्टीवर डोला. प्रॉपर्टीवर डोळा असणं आणि बायकोवर डोळा असणं या फरक असतो रे. पण म्हात्रे शेठ अजून कन्व्हिन्स नाही झाला ना. माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण घरी जाऊ आणि डॅडला सांगू, पण त्याआधी करीनाला सांभाळायला हवं. मी पण अनुयाशी बोलतो. मिनी मितालीशी. मिनी बिपाशाला सांगता. काय 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 तुझं काय चाललंय काय? तुझ्याकडून तो लक्षा मात्रेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे की नाही? भाव्या, स्मार्ट सिटी साठी समेंद्राची कांची बी जागा मिळेल ना बाबा. ती अशी बी घेऊ शकतो ना तुम्ही मात्रेची जमीन कानाला. हे बघ, माझा ऐक. तू फक्त खोके मोज, बाकी कशाचाही विचार करू नको, समजलं? ठीक आहे, 10 खोके तयार ठेव. तुझं काम झालं म्हणून चल ठेव फोन. हा. काय दोघे एकत्र आज? हा? आणि आपण काय आज एकदम कॉर्पोरेट लुक मध्ये धनंजय भावेचा रोल करताय वाटतं. बस काय डॅडी. या ना, बसून बोलूया. डॅड, कोळीवाड्याच्या जागेविषयी बोलायचं होतं. म्हणजे आम्हाला काही सजेस्ट करायचं होतं. आम्हाला असं वाटतं की म्हात्रेंची जागा घेताना आपण त्यांना प्रॉफिट शेअर ऑफर केला तर. हा, आणि त्या प्रॉफिटच्या 10% अमाऊंट आपण ट्रस्टला देऊ त्यांच्या. नाही म्हणजे लोकल लोकांचे खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. हा, आणि आपला प्रोजेक्ट व्हायला मदतही होईल ना. ट्रस्टला दिलेल्या पैशातून आपण फिशिंग इन्स्टिट्यूट किंवा ट्रेनिंग सेंटर वगैरे काढू शकतो. हा, आणि लोकल मुलांसाठी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट पण काढू शकतो. राईट. हा, मागे बोलला होतास तू ऑफिस मध्ये मला. मी हा बोललो होतो एकदा. हो. केशव आणि सुदामाशी डिस्कस केल्यानंतर मी आपल्या फॉरेन इन्व्हेस्टरशी बोललो आणि एक महत्वाचा डिसिजन घेतलेला आहे.
आपल्या स्मार्ट सिटी प्रोजेक्टमध्ये जो प्रॉफिट होईल त्यातलं 10% प्रॉफिट हे आपण तिथल्या स्थानिक रहिवाशांबरोबर शेअर करणार आहोत. म्हणजे तिथल्या कोळी बांधवांच्या नावाने आणि स्थानिक रहिवाशांच्या नावाने एक ट्रस्ट स्थापन केला जाईल ज्याच्यामध्ये ती रक्कम जमा होईल, जिचा वापर त्या लोकांच्या भविष्यासाठी करता येईल. बाकी प्रोजेक्ट डिटेल्स तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेतच. शेवटी भावे शेटनी ऐकला आपला. बाला जागेच्या अग्रीमेंट तयार करून टाक आणि लोकांच्या सया ठेवून टाक. उद्या माझा पोरगा जाऊन कुठे बोलायला नको. मात्र शेठ बाप म्हणून कामी पडला. मासेमारीसाठी नवीन जेट्टी, बोटींना समुद्रात येण्या जाण्यासाठी वेगळे कॉरिडॉर्स, मॉडर्न कोल्ड स्टोरेज, आईस फॅक्टरी, 24 तास पाणी, वीज, मुलांसाठी शाळा, कॉलेज, मॉडर्न हॉस्पिटल आणि शिवाय स्थानिक रहिवाशांसाठी काढलेल्या ट्रस्टमध्ये तब्बल 10% प्रॉफिट. या सर्व मागण्या मान्य झाल्यामुळे आई एकविरा आणि तळ्यातल्या गणपतीच्या आशीर्वादाने खरी स्मार्ट सिटी आता उभी राहते. नमस्ते. आज आमचा याही म्हणजे मितालीचा बापूस इथं येणार म्हणजे आलं. नमस्कार नमस्कार. ये पादे मितालीचा बापूस. यांना मी कुठेतरी पाहिलंय. नक्की नक्की कुठेतरी पाहिलंय. पार्टीत बघितलं असशील. नाही नाही नाही, पार्टीत वगैरे नाही, पण पाहिल्यासारखं वाटतं यांना. तुम्हा बायकांना सगळ्या जगाचा संशय. काय व्यवसाय काय तुमचा? चाइल्ड ग्रूमिंग सेंटर चालवतो मी KECच्या माध्यमातून. मन्ना बी तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं. हा, आता मलाही तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. तुमची कधी कूस भरली का मी? आपलं नाही नाही दोन त्यांना 2 शब्द बोलू द्या. 2 शब्द तुमचीच गौरी. बर 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 बर. बोल बोल. सर्वप्रथम मात्रे आणि अभावी कुटुंबियांना आणि त्यांच्या या स्मार्ट सिटीच्या प्रोजेक्टला माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती हो. आणि तुम्ही आपलं हे सॉरी लक्ष्मणराव म्हात्रे आणि तुम्ही धनंजय भावे. येस. त्या दोघांना सॉरी म्हणजे चौघांना माहिती आहे का? आम्हीच त्यांचे खरे आईबाप आणि आयुष्यभर आम्हीच आईबाप राहणार आहोत. हो. त्यांना कल्ला नाही पाहिजे. नाही तर ते माहिती मला. आता उद्घाटन करा चला. हा, तर या ठिकाणी मी भावे साहेबांना विनंती करतो की त्यांनी असं ते तुझी दाबून उद्घाटन. बाद झाला. या इकडे या. कवरा ते प्रेम कती ते प्रेम. खरं भाव्या माझा दाखो का कुठचा आहे? तुला काय वाटलं मला कळती देऊन तुम्ही स्मार्ट सिटी बनवशील तर मी तुझ्यापेक्षा स्मार्ट आहे का? छोटी मान दिली नि मोठी मान दिली. क करणार तुम्ही लोक? क करणार तुटल पार्सल. मी माझी फेवरेट आहे. मी बी. आता बघ यांना कसं नाचवतं ते. करीना मग कसम त्या शंकरच्या समोर एकटीने नाचू नकोस. पण आम्हा दोघींना बी नाचायचं हो. डोला रे डोला. जरा नाचू दे ना. नाचू दे ना प्लीज. खरं मात्रे लय उरत तो नाही लय उरत. बोल उरू तिचं मेंदू उरू. उराव उराव आम्हाला नवीन बायका मिळतील. उराव भाऊजा शंकर भाऊजा उराव. हम तुम्हारे साथ है उराव. मामी भाव्या आपले 10 खोके पटकन आणायचे.
केशव येस डॅड. लगेच पैसे अरेंज कर. ओके डॅड. अरे लवकर डिलिव्हरी. आय माय झोनची एक्सप्रेस डिलिव्हरी पप्पू. बोलतो खके 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 ले नोटा नोटा गुलाबी गुलाबी नोटा. पप्पूस हे जासला सगळ्या गुजराती नोटा. बघ गंमत बघ आता. पप्पूस हे जासला ह्याने गंठवलं आपल्याला. ह्याच्यात नोटाच नाही. बघितलं का? रिजेक्ट. सगळा माल रिजेक्टेड. हा काल जाऊन त्याचा. ए चित्तूरनी शंकर, तुमचा सगळा गेम संपला. पोलिसांनी तुम्हाला सगरी करून घेरला. बोल बंदूक खाली टाक तिच्यासला. पप्पूस इकडे दे. पप्पूस त्याने सांगलं मग करायला नका. अरे तू माझा पोरगा है असं मला कधी वाटन. कधी तरी चल आलास बाला. कावरात प्रेम कथित प्रेम. बालांनो आता आम्ही तुमचा निरोप घेता. आम्ही जातो आमच्या गावा. आमच्या रामराम. लावले ना गोऱ्यांचे. नवीन ट्रेनी आले असतील ना. कावरा तो प्रेम कती तो प्रेम कती कती. किती मोठा माणूस. का फालतूगिरी. नाहीतर काय एवढ्या लवकर पोलीस येतात का. डान्स पण नाही करू दिला. मग काय. रिपोर्ट्स. डॅड मातृशेठ करीना प्रेग्नेंट आहे. बिपाशा प्रेग्नेंट आहे. तरी मी म्हणत होते इथे नको तिथे नको. तरी मला वाटलंच होतं पोटात कोण गाणं बोलत आहे. अरे बापरे हिला चुली होणार आहेत. त्याच्या असला हिला बी चुली होणार आहेत. अरे बाप रे म्हणजे आता नाही